हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आपण आज बनवणार आहोत कैरीचं अचार। तर यासाठी मी घेतलेला आहे 1 किलो हे आंबे आहे, कच्चे आंबे। त्याला मी कट करून घेतले, वॉश करून कट केलेले आहे। तर आपण त्याला मीठ आणि हळदमध्ये 1 दिवस ठेवू। तर मी आता हे सगळे टाकून घेते। तर आता आपण याच्यात एक हळद, 1-2 चम्मच हळद आणि 1-2 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि आपण छान आता एकत्र मिक्स करू। तर बघू शकता छान एकत्र मिक्स झालेलं आहे। आता आपण 5-6 तास ठेवू। याला पाणी सुटणार। तर चला कंटिन्यू राहा। तर बघू शकता याला छान मीठ आणि हळद लागलेलं आहे आणि पाणी पण सुटलेलं आहे। तर आता आपण याला थोडासा उन्हात आणि वाळू घालूया। तर मी छान अशी शेकी पीस इथे काढून ठेवते, सेपरेट करून घेते सगळे पीस। तर बघू शकता मी अशा प्रकारे साईडला केलं, सेपरेट करून ठेवलंय। याला तर आपण उन्हात बी ठेवू शकतो थोड्या वेळसाठी, म्हणजे याचं पाणी सोक करायसाठी। तर यात थोडंसं जे पाणी आहे लागलेलं, तर आपण ते थोडंसं पाणी पूर्ण हे झालेलं पाहिजे, सुकून गेलेलं पाहिजे। आता फॅन खाली ठेवू शकतो। तर मी याला आता अर्धा तासासाठी उन्हात ठेवून येते। तर बघू शकता मी ते उन्हात ठेवलेलं आहे। थोडा वेळ ठेवते मी याला अर्धा तास। इथलं जे पाणी आहे, जे ते ओलं नाही राहिलं पाहिजे म्हणून उन्हात ठेवून देते। तर इथे मी अचारसाठी मसाले घेतलेले आहे। तर इथे घेतलेले मेथी 1-2 चम्मच घेतलेले आहे छोटेवाले, आणि 1-2 चम्मच मी मिरी घेतलेले आहे, आणि धनिया घेतलेला आहे, आणि आपलं दालचिनी आणि जीरा आणि हिंग आणि आपली मोहरी, आणि थोडंसं मी सुहाणा मसाला घेतला आहे, पिकल मसाला, पण मी पूर्ण टाकणार नाही, थोडंसंच टाकणार, आणि गूळ घेतलेला आहे। आणि तर इथे मी राईदाणे घेतलेले आहे। तर मी तेल घेतले, सरसोचं तेल घेतलेलं आहे, मस्टर्ड ऑइल, आणि इथे आपण आता आधी हे मसाले जे घेतलेले आहे ते भाजून घेऊ, रोस्ट करून घेऊ। आणि इथे मी हा सरसोचं तेल घेतलेला आहे। आता मी याला गरम करून घेते आधी। तर मी तिथे 1 लिटर तेल घेतलेलं आहे सरसोचं, आणि आपण चांगल्याला गरम करून घेऊ। खूप जास्त पण गरम नको करा की तेलाचा वास वास नाही आला पाहिजे। ते पण तेलाला गरम करून घेऊ। तर या साईडला मी गरम करायला ठेवले तेल, आणि त्यात आपण मसाले रोस्ट करून घेऊ। तर मसाल्यामध्ये आधी सगळ्यात आपण राई टाकलेली आहे, मेथी दाणा, मिरी, धनिया आणि जीरा एकत्र थोडंसं रोस्ट करून घेऊ। तर इथे हे भाजत आलेलं आहे। जास्त नाही भाजायचे आपल्याला, थोडंसं फ्रेग्रन्स येतपर्यंत आणि थोडंसं हे झालं पाहिजे म्हणून। आणि याला थंड करायचं आणि मग याचं पावडर करायचं। तर मी ते गॅस ऑफ करते, याला थंड करून घेते। तर बघू शकता साईडला तेल गरम झालेलं आहे। तेल पण मी बंद करून घेते, पण त्याआधी मी थोडं हिंग टाकून देते। तर बघू शकता मी हिंग घातलेलं आहे। हिंग थोडंसं तडतडलं होतं पण, आणि ते गॅस ऑफ करते मी। तर आता हे थंड झालेलं आहे। आता मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते, याचं पावडर करून घेते। तर छान पावडर झालेला आहे। तर या साईडला ऑइल थोडं कोमट झालेलं आहे। तर आता आपण मसाले घालूया। आता आपण जे पावडर केलं ते टाकूया,
आणि थोडंसं आपण सुहाणाचा आचार मसाला घेते तो थोडा टाकू, जास्त नाही घालणार मी. आणि थोडी तिखट टाकू पण लाल, आणि चवीप्रमाणे मीठ घालू. आणि मोहरी दाणे घालू. छान एकत्र मिक्स करून घेते. तर या साईडला पण सगळे मसाले टाकलेले आहे. आणि हे मी थोडं वाळू टाकलेलं होतं, पाणी सोक केलेलं होतं, सोक झालेलं आहे. आणि इथे मी गूळ किसून घेतलेला आहे. आता आपण हा गूळ टाकून देऊ. जर तुम्हाला गोड नसेल लागेल तर तुम्ही गूळ नको टाका, पण गोड आणि आंबटच छान लागते. तर जर तुम्हाला गूळ नाही टाकायचे असेल तर तुम्ही नको टाका, पण मी टाकते थोडं गूळ. गूळ टाकल्याने टेस्ट छान येते आणि छान लागते, आंबट गोड लागते. आणि जर आंबटच पाहिजे नसेल तर तुम्ही गूळ नको टाका. त्यात मी गूळ टाकलेला आहे, एकत्र मिक्स करून घेते. गूळला मी छान किसलेलं आहे. आणि आता आपण आंबे घालूया. तर बघू शकता मी छान एकत्र मिक्स केलेलं आहे. आणि आता आपण याला भरणीत भरू आणि छान मस्त रूम टेम्परेचरवर ठेवा याला. आणि ओला हात नको लावा. आणि कधी काढलं पण तर एका बाउलमध्ये छोटंसं स्पून छान कोरडा असला पाहिजे तर काढा. आणि मी त्याचे भरून घेते. तुम्हाला हा वर्षभर टिकणार. तर कशी वाटली रेसिपी तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तर इथे मी ते भरणी घेतलेली आहे, छान ड्राय केलेली आहे, वॉश केलेली आहे. 1-2 दिवस मी छान त्याला सुकवलेलं आहे. तिथे भरणी सुकलेली आहे, काचेची भरणी घेतलेली आहे. आणि हे आपण आचार पण थंड झालेला आहे. तर आपण याला तर भरणीत भरू. आणि टाईट कंटेनर आहे छान. आणि याला छान आपण रूम टेम्परेचरवर ठेवू तर आपल्याला छान वर्षभर टिकणार. आणि कसं दिसतात वर्षभर टिकलेलं माझ्याकडे तो लोणचं पण मी तो पण दाखवते तुम्हाला. तर आधी मी पहिले भरणीमध्ये सगळं भरून घेते. तर बघू शकता मी अशा प्रकारे भरणीमध्ये भरून घेतलेलं आहे. आणि याला छान तुम्ही जेव्हा पण तुम्हाला लागेल तर एका बाउलमध्ये काढा आणि स्पून घ्या. तर ते पण पूर्ण ड्राय असलेलं पाहिजे. आणि मागच्या वर्षीचं तुम्हाला आम्ही दाखवते. तर मागच्या वर्षीचे बघा आमच्याकडे तेवढं राहिलेलं आहे आणि किती छान मुरलेलं आहे. त्यात आम्ही गार्लिक पण टाकलेलं होतं. तर बघू शकता इथे मी भरलेलं आहे भरणीमध्ये. आणि याला छान एअरटाईट कंटेनरमध्येच ठेवलेलं आहे, छान टाईट आहे. आणि जेव्हा पण तुम्हाला लागेल तर तुम्ही ड्राय स्पून घ्या आणि एका बाउलमध्ये काढून घ्या. तर आता याला चांगलं अजून 4-5 दिवस अजून थोडंसं तेलामध्ये म्हणजे छान होऊ द्या. त्याला अजून 8-10 दिवस लागेल. आणि हा आमचा वर्षभराचा आहे. तर बघू शकता मागच्या वर्षी आम्ही टाकलेलं होतं ते एवढंच उरलेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे. याचा पूर्ण टेस्ट आलेला आहे. तर हे मागच्या वर्षीचे आहे आणि आता ह्या वर्षी आता मी बनवलेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी तर प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.